तर भावांनो बघा, आपण आलो आहे सध्या जिममध्ये आणि आज पण आपलं थोडं लेट झालं. आज तर बघा 5 मिनिट लेट झालं, कारण की झोपलतो आज काही कारण बिरण सांगाल काय नाही. आज झोपलतो, बाहेर कामावर आलेलं झोपलतो, त्याच्यामुळे लेट झालं. तर उशीर झाला, झोप लागली, एकदम भारी झोप लागली ती. घरच्यांनी उठली म्हणून आलो लवकर टायमावर. नमस्कार भावांनो, तर कसे आहेत तुम्ही? तर बघा, आज आहे आपला 79वा दिवस आणि आज आपण मारणार आहे चेस्ट. तर गेल्या वर्षी आपण डंबल्सनं मारले, त्यापर्यंत मशीननं मारू. नाही मशीन नाही, आता काहीतरी अलग ट्राय करून वॉर्मअप करून घेऊ. वॉर्मअपमध्ये तुम्हाला माहीतच आपण काय मारतंय काय नाही. तर चला पहिले वॉर्मअप करून घेऊ आणि भेटू तुम्हाला 5 मिनटात. पळत आले मी, त्याच्यामुळे दमले येते. भेटू वॉर्मअप झाल्यानंतर. तर भावांनो, आता झालं आपलं वॉर्मअप आणि वॉर्मअपमध्ये मारला आपण आपले नॉर्मल पुशअप आणि डबल बार. तर बघा, डबल बार मारले 15-15चे 3 सेट मारले. तर पहिलं आपण वर्कआउट चालू करण्याचं पहिलं लेगीला जाऊन येऊ, कारण की बार येते मला. आणि तर चला पहिलं आपण वॉशरूमला जाऊन येऊ आणि नंतर भेटू वर्कआउटला. आत्ता झाला आपलं, म्हणजे जाऊन आलो वॉशरूमला आणि आता थांबले आपण खिडकीपाशी. गरमी जास्त राहिली त्याच्यामुळे थोडं हवा खातो. तर तिथं थांबले आपण. तिथं आपली मशीन आहे चेस्ट मारायची, तर तुम्हाला दाखवतो बघा. तर बघा मशीन. तर बघा, आपण पहिलं नॉर्मल मारून घेऊ आणि पहिलं आपण अपर चेस्टसाठी सेट करू. नॉर्मल मारल्यानंतर वेट लावू. पहिल्या सेटमध्ये 10 किलो. तर चला पहिलं नॉर्मल मारून घेऊ. तर बघा 3 वर किती थोडं मागे घेऊ. हा पण 3 वर. तर पहिलं आपण नॉर्मल मारून घेऊ. अपर चेस्टसाठी रेडी झाले. नॉर्मल मारल्यानंतर भेटू वेट लावायच्या टायमाला. तर बघा, मी आत्ता नॉर्मल माराल तो. माझं बॅलन्स वाकडं तिकडं होला होता. वेट लावणार तरी. तर आता बघू वेट लावून कसं होते काय नाही. तर पहिले खालच्याला थोडं पुढं घेऊ. तर आपण लईच माग घेतले 3 नंबरला. तर 4 नंबरला घेतले. आता बघू लागते का नाही. 3 नंबरलाच बरं आहे. तर चला आता वेट आणून 10 किलो आणि पहिलं सेट कंप्लीट करू. लावले माझं, तर मी बॅलन्स बिघडते. तर मी ट्राय करू आपण जास्त मारायचं.
बघा आपले पहिले एक्सरसाइज कंप्लीट झाली आणि बघा आपण पहिले सेटमध्ये मारलं 20-21 केले, वेट होतं 10-10 किलो आणि बघा दुसऱ्या सेटला 5-5 किलो वाढले. लेंदी सेटच्या नंतर मारलं एक्सरसाइज मशीनवर. तर दुसऱ्या सेटला बघा वेट होतं 15 किलो आणि गेले आपल्याला 17 गेले आणि बघा तिसऱ्या सेटला अजून 5-5 किलो वाढले आणि त्याला गेले बघा 9 गेले 9. तर इकडं 20 तिकडे 20 होतं. मला वाटेल तर 5 बी जातात का नाही, तर गेले चांगलेच. तर आता आपण मारू लोअर चेस्ट. तर पहिलं रेस्ट करू 30 सेकंड. तर बघा आता आपण लोअर चेस्टसाठी सेट केले. तर मी माझं बॅलन्स बिघडतेच, खट वाजते. तर बघू पहिल्या सेटला सेम. चला पहिले 10 लावून घेऊ, जेवढे गेले तेवढे मारू. माझ्या मतेने आपले जेवढे अप्पर चेस्टचे गेले तेवढे आपण लोअर चेस्टचे मारायचा प्रयत्न करू. तर वेट लावतो, मला वाटतील काय माहीत जातात. लावून घेतले, कळेल आता मारल्यानंतर काय होते काय. आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त गेले. अपर चेस्टपेक्षा बघा 5 एक्स्ट्रा मारले. तर आता आपण 5-5 किलो अजलो दुसऱ्या सेटला. तर बघा आपल्याच्यापेक्षा एकच एक्स्ट्रा मारलं आहे. माझं बॅलन्स बिघडला होता. तर बघू तिसऱ्या सेटला किती जाते आणि अजून 5-5 किलो वाढवू. तर बघू आता तिसरा सेट आपला कितीच येतात काय नाही माहीत नाही. तर अप्पर चेस्टला आपल्याला फक्त 9 केले. तर ट्राय करतो की एक्स्ट्रा एक मारायचा. तर दोन्ही सेट आपण एक्स्ट्रा एक मारलं आहे. तर बघू तिसऱ्या सेटमध्ये माझं बॅलन्स बिघडला आले. तर बघू ट्राय करू किती येतात काय नाही. पण आपला तिसरा सेट कंप्लीट झाला आणि एका भावाचा सपोर्ट घेऊन मारले. पहिले 5 चुकीचं मारलं आणि नंतर बरोबर करून नंतर 10 मारलं. तुम्हाला म्हणाल तर मी
एक तर एक्स्ट्रा मारतो म्हणून. तर आता आपण लोअर चेस्ट झालं, अपर चेस्ट झालं. आता आपण मारणार आहे मिडल चेस्ट. मशीनवर मारू, मशीनवर प्रेस चांगला पडतो. तर पहिले वेट काढून ठेवू आणि जाऊ आपण मशीनकडे. इकडं 30, इकडे 30, टोटल 60. आणि जेवढे गेले तेवढे जास्त मारायचा प्रयत्न करू. तर मिडल चेस्ट मारणार आहे आपण. मध्ये गेली 25 आणि तिसऱ्या बघू किती काय भेटू. आज 2 सेट कंप्लीट झाल्यावर. तर भावांनो, तर आजचा आपला वर्कआउट संपला आहे आणि आज आपण मारलो होतो चेस्ट. एकदम वर्कआउट बेस्ट झाला आपला. माझं काही चुकत असतं मला कमेंट करत जावा. तर आता आपला 79 दिवस कंप्लीट झाला. राहिले आपले 40 दिवस, 40-41 दिवस राहिले. ते पण लवकर कंप्लीट करू. तर चला आता उद्या भेटू.